श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्र हो. आज आपण एक अशा इतक्या नाजूक आणि स्त्रियांच्या बाबतीत असणाऱ्या विषयावरती हा व्हिडिओ होणार आहे. तर स्त्रियांनी हा व्हिडिओ म्हणजे सगळ्यांनीच हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. का तर हा विषय म्हणजे आपल्याला अध्यात्माच्या बाबतीत धार्मिक कार्य विधी याच्या बाबतीत खूप महत्त्वाचा मानला जातो. विशेषतः स्त्रियांना या विषयावरून खूप अ, खूप अशा गोष्टी काही पाळाव्या लागतात. अशा विषयावर आपण आज सविस्तर बोलणार आहोत. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. विशेषतः आपल्या हिंदू धर्मात किंवा अनेक कुठल्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये स्त्रियांचा मासिक धर्म जो येतो, मासिक पाळी जी येते, याच्यामध्ये स्त्रियांना असे विशिष्ट नियम लागून ठेवलेले आहेत. जेणेकरून त्याचा शास्त्रीय दृष्टीने विचार वेगळा असतो आणि आपल्या लोकांमध्ये, आपल्या समाजामध्ये त्याची जी परंपरा चालू झाली आहे, त्याची जी काही पद्धत चालू झाली आहे, ती खूप वेगळी आहे. म्हणजे त्याच्यामागे काहीतरी शास्त्रीय कारण होतं पूर्वी, परंतु आता लोकांनी त्याचा वेगळाच प्रकार पाडून स्त्रियांवरती विविध प्रकारची बंधने घातली आहेत. तर याच विषयावर बद्दल स्वामी आपले काय म्हणतात, हे आज आपण बघणार आहोत. तर स्वामी म्हणतात की तर स्वामी समर्थ म्हणतात की, "अरे तुम्ही सगळे मूर्ख आहात. जिने तुम्हाला जन्म दिला, जिच्या पोटातून तुम्ही जन्म घेतला, तिलाच तुम्ही घराबाहेर बसवता." असे शब्द स्वामी आपल्या भक्तांना बोलत असतात. कारण अक्कलकोटमध्ये जेव्हा स्त्रिया अशा वेळी स्वामींच्या दर्शनासाठी येत असत, तेव्हा त्या स्त्रियांना बाहेर बसवलं जात असत. म्हणून आपल्या भक्तांना बोलत असताना स्वामी समर्थ असं म्हणतात की, ज्या स्त्रीच्या पोटी तुम्ही ज्या गोष्टीमुळे जन्माला येता, त्या गोष्टीसाठीच त्या स्त्रीला बाहेर बसवता, हे खूप मोठं पाप करता तुम्ही. मित्रांनो, कारण स्वामी समर्थांचा अक्कलकोटमध्ये नेहमीच दरबार भरत असे. स्वामी भक्त अक्कलकोटमध्ये येत होते. स्वामींनी 22 वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले. या कारकिर्दीमध्ये सोहळ्या ओवळ्याला कधीच महत्त्व दिले नाही. स्वामींना या सर्व गोष्टी अत्यंत चीड येत होती आणि राग येत होता. स्वामींचा दरबार भरल्यावर अनेक भक्त माता ठेवून स्वामींचे दर्शन तसेच स्वामींचा आशीर्वाद घेत असत. परंतु जर एखादी अडचणीत असलेली बाई गर्दीतून दूर बसून आपले दर्शन घेत आहे असे दिसताच स्वामी स्वतःहून उठून त्या बाईकडे जात आणि तिला आपल्या हाताने प्रसाद भरवत असत. विटाळ हा शब्दच त्यांना राग या शब्दाचाच त्यांना राग येत होता. स्वामी म्हणत की बाई ही आई आहे. आई कधी विटाळाशी होत नाही. अरे तुम्ही सगळे मूर्ख आहात, हरामखोर आहात. जिने जन्म दिला तिलाच तुम्ही घरातून बाहेर बसवता. ही कोणती पद्धत आहे तुमची? हे कोणते तुमची परंपरा आहे? असे शब्द स्वामी आपल्या भक्तांना बोलत असत. मित्रांनो, स्वामींना या गोष्टींवर प्रचंड राग होता. या संदर्भातील एक गोष्ट आपण आज ऐकणार आहोत. तर स्वामी भक्त चोळाप्पा महाराज आपल्या सर्वांना माहीतच आहेत. तर गोष्ट अशी आहे की एकदा चोळाप्पा महाराजांनी त्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा करायचं ठरवलं होतं. रीतीप्रमाणे चोळाप्पा महाराज पूजेसाठी स्वामींची परवानगी घेऊ लागले. मठामध्ये पोहोचले. स्वामींना चोळाप्पा यांनी आपल्या संकल्पाबद्दल सर्व काही स्वामींना सांगितले आणि स्वामींनी परवानगी मागितली. चोळाप्पा महाराजांचे बोलणे ऐकून स्वामीसुद्धा खूप खुश झाले. चोळाप्पा महाराजांना म्हणाले की, "चोळ्या, सत्यनारायण घालतो आहेस, छान आहे. जेवण मात्र मी आणणार, प्रसाद आहे तो मी आणणार." चोळाप्पा स्वामींचे बोलणे ऐकून खूप खुश झाला. चोळाप्पानं स्वामींची आज्ञा शिरसंवाद मांडली आणि प्रसन्न मनाने ते घरी परतले. त्यानंतर कुटुंबाशी चर्चा करून पुढील महिन्यात योग्य मुहूर्त पाहून ठरवला. पूजेची यथासांग तयारी करण्यात चोळाप्पासह कुटुंब गुंतून गेला. त्यानंतर पूजेचा दिवस उजडला. प्रसादाची काही तयारी करायची नाही म्हणून चोळाप्पा महाराजांची थोडीशी अस्वस्थता होती. परंतु साक्षात स्वामी प्रसाद देणार म्हटल्यावर त्यांच्या मनात कोणताच प्रश्न नव्हता. अक्कलकोटमध्ये साळेकर म्हणून स्वामी भक्त होते. पूजेच्या बरोबर 13 दिवस अगोदर साळेकर यांचे वडील वारले होते आणि पूजे दिवशीच त्यांचे 13वं होते. इकडे स्वामींना 13व्याचं जेवायला कसं बोलवायचं म्हणून साळेकर द्विधा मनस्थितीमध्ये होते. तर दुसरीकडे चोळाप्पा महाराजांची पूजा संपत आली होती. हे पाहून स्वामींनी आपल्या एका भक्ताला पाठवून साळेकर यांच्याकडून 13व्याचं जेवण मागून घेतलं. ते जेवण घेऊन स्वामी स्वतः जेवण घेऊन
घरी गेले आणि सत्यनारायणच्या पूजेला स्वामींनी 13व्याच्या जेवणाचा प्रसाद दाखवला. सर्वांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी दिला. सगळे मुकाटपणे जेवले. स्वामींच्या समोर बोलायची कुणाची हिंमत असेल बरं? मित्रांनो, अशी एक 16 ओळेची गोष्ट ऐकून राधा कसबेकर नावाची स्वामींची एक भक्त होती. एके दिवशी तिच्या मनात गुरुचरित्र सप्ताह मांडण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली. उद्यापासून सुरुवात करावी असे ती विचार करत होती. परंतु तिच्यासमोर 2 अडचणी होत्या. एक म्हणजे दुसऱ्या दिवशी अमावास्या होती आणि त्याच्यानंतर तिची मासिक पाळीसुद्धा होती. त्याच आठवड्यात होती. त्यामुळे काय करावे विचारात पडलेली राधा आता काय करावे यावर उपाय काय असं म्हणून ती विचार करू लागली. शेवटी तिने स्वतः जाऊन स्वामींना विचारायचे ठरवले. आणि ती स्वामींकडे पोहोचली. मठामध्ये गेल्यावर स्वामींना नमस्कार करून काही विचाराच्या आतच स्वामी तिच्यावर गरजले. "राधे, हे अडचण अमावास्या तुमच्या लोकांसाठी असे असे काही नाही. आमच्याकडे बघ, सगळे कसे स्वच्छ आणि लखलखीत. जाऊन गुरुचरित्र वाचायला घे. अगोदर माझ्यासाठी पेलाभर दूध ठेवायला विसरू नकोस आणि वाचून झाले की ते पिऊन टाक. अडचण-बिडचण कुछ नाही. जाओ इधर से." स्वामींचा उपदेश ऐकल्यानंतर राधा तिथून निघून गेली. त्यानंतर स्वामींनी सांगितल्याप्रमाणे गुरुचरित्र मांडले. पेलाभर दूधसुद्धा ठेवले. तिचा सप्ताह सुरळीत पार पडला आणि उद्यापनाच्या 2 दिवसानंतर तिची मासिक पाळी सुरू झाली. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामींना सुद्धा विटाळ, सोवळे, ओवळे या गोष्टींचा प्रचंड राग होता. स्वामी अनेक लीला दाखवून भक्तांच्या मनातला अंधविश्वास, अंधश्रद्धा धुडकून लावत होते. स्वामींनी आपल्या भक्तांना मार्गदर्शन करताना अशा प्रकारच्या अंधश्रद्धेवर प्रहार केला. या कलियुगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे तत्त्व ते पूर्णपणे जाणून होते. म्हणूनच त्यांनी आपल्या रंजल्या-गांजल्या भक्तांसाठी चमत्कार केले. परंतु प्रामुख्याने त्यांचा भर होता तो म्हणजे समाज सुधारणेवर आणि समाज प्रबोधनावर. बकऱ्यांचा, कोंबड्यांचा बळी देऊन देवाला प्रसन्न करणे त्यांना अजिबात मान्य नव्हते. कोणी खेळण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी जरी हातात पत्ते घेतले तरी देखील त्यांना ते सहन होत नसे. दगडाला शेंदूर फासून गोरगरिबांना फसवणाऱ्यांचा तर त्यांना नेहमीच धिक्कार केला आहे. एकदा तर अशा प्रकारे शेंदूरपासून देव बनवलेल्या दगडावरच त्यांनी लघुशंका केली. असे आपले स्वामी कायमच अंधश्रद्धेवर प्रहार करत राहिले. म्हणून मित्रांनो, श्रद्धा आणि विश्वास ही भक्तीची 2 रूपे आहेत. किंबहुना भक्तीमध्ये श्रद्धा आणि विश्वास हे 2 रंग मिसळले आहेत. परंतु भक्ती, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातली सीमारेषा अतिशय पुसट आहे. म्हणून आपली श्रद्धा किंवा कशी अंधश्रद्धामध्ये बदलते हे लक्षात सुद्धा येत नाही. म्हणूनच म्हणतात ना, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करायला विसरू नका. आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.